आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि यालाच गुढीपाडवा आणि वर्ष प्रतिपदा असंही म्हणतात। 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा सण आहे आणि या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो आणि या ठिकाणी घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात आणि गुढी देखील उभारली जाते। प्रभू श्री रामचंद्र 14 वर्ष वनवास संपवून लंकेचा अधिपती रावणाचा वध करून विजय होऊन जेव्हा अयोध्येत परतले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा आणि या दिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात। रांगोळ्यांची कलाकुसर, मोटरसायकलींवरील स्वार झालेल्या महिला आणि पुरुष, विविध ढोल पथकांची गर्जना, ध्वज पथकांची आकर्षक सादरीकरण, तलवारबाजी अशा निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ अशा शोभायात्रा ठिकठिकाणाहून निघू लागल्यात। नववर्षाच्या स्वागतासाठी निघणाऱ्या या शोभायात्रांमधून मराठी संस्कृतीचं दर्शन देखील घडतंय। आज राज्यभरामध्ये आपण गुढीपाडव्याचा उत्साह पाहणार आहोत। अनेक ठिकाणांवरून आज शोभायात्रा देखील निघणार आहेत। आज राज्यभरामध्ये मराठी संस्कृतीचं दर्शन घडणार आहे। आज घरोघरी रांगोळ्यांचा सडा पाहायला मिळणार आहे। उंच उंच गुढ्या देखील उभारल्या जाणार आहेत। नववर्षाचं स्वागत आज उत्साहामध्ये होताना आपण पाहतोय। अनेक ठिकाणी आज सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यभरामध्ये आज विविध कार्यक्रम आहेत। कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते। बच्चे कंपनींपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वच या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात। अनेक ठिकाणी चित्ररथ देखील तयार करण्यात आलेले असतात। आणि यानंतर आता आपण थेट जाणार आहोत डोंबिवलीमध्ये, कारण डोंबिवलीमध्ये आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, सर्वप्रथम तुला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त एक मोठी शोभायात्रा देखील निघत असते। कशा प्रकारे सध्या त्या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतंय? नक्कीच तुम्हाला देखील गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि झी24 तासच्या प्रत्येक प्रेक्षकाला नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। खरं तर शोभायात्रा म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं डोंबिवली, कारण डोंबिवलीमधूनच शोभायात्रेला काही वर्षांपूर्वी सुरुवात झालेली होती आणि पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी या ठिकाणी शोभायात्रा जी आहे ती काढली जाते। आपण बघू शकतो जय्यत अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महिला नटून थटून मैदानावरती जमलेल्या आहेत। एकीकडे लेझिम सुरू आहे तर दुसरीकडे आपल्याला महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या जी आहे ती बघायला मिळते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीने आजचा उत्साह आहे। ताई, खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल, पहाटेची वेळ आहे आणि तुम्ही इथे या ठिकाणी जमलात? माझ्यातर्फे सर्वांना गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा। आम्ही रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टवरून पूर्ण टीम आलो आहोत। आज खूप एन्जॉय करणार आहोत आणि आमची लेझिम टीम पण आहे। सर्व आम्ही नऊवारीमध्ये परफेक्ट तयार होऊन आलो आहोत आणि हे आमचे रोटरी क्लबचे प्रेसिडेंट, हे पण 2 शब्द तुम्हाला बोलवणार। नक्कीच ताई, तुम्ही काय सांगाल? आज वेगळं वातावरण आहे, मराठी नववर्षाला आजपासून सुरुवात होतीये, दुसरीकडे महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमल्या। गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या डोंबिवलीमध्ये आमच्या हे सगळ्यात जुनी रॅली आहे जी आपल्या डोंबिवलीमध्ये चालते आहे आणि आमच्या बायकांना प्रोत्साहन आणि एकदम उत्साही बायका आहे। सकाळी 5 वाजल्यापासून रेडी होऊन त्या लोकांनी आपली परंपरा जपायचा खूप प्रयत्न करतात। आज वेगळं काय आहे? म्हणजे डोंबिवलीची शोभायात्रा ही खूप फेमस आहे, पारंपरिक आहे। सर्वात आधी इथूनच शोभायात्रा निघालेली होती, तर आज वेगळं काय आहे या ठिकाणी? वेगळं ह्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जसे आपल्या सगळे टीम असतात जे क्लब ऑफ डोंबिवली तर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आम्ही लेझिम, वॉकिंग पथ आणि आमचं रोटरीचं PR जे आमचे प्रेसिडेंट माधव सरांनी सगळ्यांनी जे कामं केले त्याचा आम्ही सगळ्यांनी आज एक शो दाखवणार आहोत आणि आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत। आमच्या उमा मॅडमनी खूप कष्ट घेतलेले आहेत ह्या सगळ्यासाठी आणि त्याचं आज फळ तुम्हाला सगळ्यांना आज दिसणार आहे। तर आपण बघितलं तर या मैदानावरती आता महिला जमायला सुरुवात झालेली आहे। तरुण असतील, तरुणी असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात नऊवारी साडी नेसून। सोबतच वेगवेगळे चित्ररथ आपल्याला या शोभायात्रेमध्ये काही वेळामध्ये बघायला मिळतील। एकीकडे लेझिम आपण बघू शकतो, ढोल ताशाच्या गजरामध्ये गुढीपाडवा या ठिकाणी साजरा केला जातोय। सोबतच शोभायात्रेसाठी जय्यत अशी तयारी केली जाते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह आहे। मराठी नववर्षाला आजपासून सुरुवात होते गुढीपाडवा
नेहमीच दरवर्षी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातोय. वेगळाच उत्साह आपल्याला दिवसभर या परिसरामध्ये या शोभायात्रेच्या माध्यमातून बघायला मिळेल. नक्कीच सीमा, तर डोंबिवलीकरांचा हा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि आता यानंतर आपण मुंबईमध्ये जाणार आहोत, कारण मुंबईमधील शोभायात्रा देखील एक आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. कारण गिरगावमध्ये होणारी शोभायात्रा ही सर्वच मुंबईकरांसाठी एक आकर्षण असतं आणि त्या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनश्री, सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कशा प्रकारे गिरगावमध्ये सध्या वातावरण आहे? तुम्हालाही मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय की गिरगावामधली या शोभायात्रेची शान यंदाच्या वर्षी कशी असणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या तर्फे एक भव्य रांगोळी सुद्धा इथे काढली जाते. अर्थातच शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे आणण्यात आलेली आहे आणि शोभायात्रेला अगदी थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे. जे रांगोळी काढणारे कलाकार आहेत ते सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. रांगोळी काढणारे जे कलाकार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. मला सांगा की किती वर्ष ही रांगोळीची कला इथे सादर केली जाते आणि आज ही भव्य रांगोळी काढण्यात आलेली आहे, काय संकल्पना आहे? ऑलमोस्ट जास्त वर्ष, माझं हे पहिलं वर्ष आहे की मी ते रांगोळी काढते. पण खूप छान मजा आली कलर भरताना. आम्ही ऑलमोस्ट रात्री 12 वाजल्यापासून रांगोळी काढतोय आणि आता ती फिनिश होते आणि लोकांचा जो रिस्पॉन्स येतोय, सगळे येऊन फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, ते बघून अजून बरं वाटतंय की पोचपावती मिळाली. नक्की ही भव्य रांगोळी तर आहेच स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची, मात्र त्यासोबतच या शोभायात्रेमध्ये, विशेषतः गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काही राजकीय बॅनर सुद्धा बघायला मिळत आहेत. यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बॅनर तर आहे, सोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं बॅनर ते म्हणजे आपण इथे बघूयात, आम्ही गिरगावकर या संघटनेतर्फे आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचं हे फक्त आम्ही ठरवणार, अशा आशयाचं एक बॅनर इथे लावण्यात आलेला आहे. अर्थातच गेल्या काही दिवसांमध्ये आपण झालेले वादंग पाहतात, त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर हे लक्षवेधी ठरतं आहे, चर्चेचा विषय ठरतं आहे. त्यामुळे एकंदरीतच शोभायात्रेला गिरगावमधल्या सुद्धा अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नऊवारी साड्या, बुलेट राण्या आणि त्यासोबतच भगवे फेटे घालून आता शोभायात्रेला लवकरच सुरुवात होईल. मनश्री, सध्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुणाई देखील एकत्र आलेली आहे. सध्या गिरगावमध्ये काय वेगळं आकर्षण तिथे पाहायला मिळतंय तुम्हाला? या ठिकाणाहून थोडंसं बाहेर गेलो तर आपल्याला लक्षात येईल की गिरगावमध्ये सगळ्यात समोर आपल्याला लक्षात आलं तर शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. सोबतच गुढीसुद्धा उभारण्यात आलेली आहे. हिंदू नववर्षाचं स्वागत करताना, मराठी नववर्षाचं स्वागत करताना आपल्याला गिरगावकरांनी एक मोठी गुढी या ठिकाणी उभारलेली बघायला मिळते आहे. इतकंच नाही तर विशेषतः युवा सेनेकडून हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं सुद्धा बघायला मिळतं आहे. इथे रांगोळी कलाकार तर मोठ्या संख्येने जमा झालेले आहेतच, मात्र एकंदरीत जो माहोल आपण बघतो आहोत, शिवसेवा प्रतिष्ठानच्या तर्फे असेल किंवा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या तर्फे असेल, युवकांचा उत्साह, युवकांचा सहभाग हा मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. काही प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने सध्या युवक हे या ठिकाणी सहभागी होत आहेत. इथे गुढी सुद्धा आणली जाते, सध्याचं चित्र आपण बघतोय. दादा, मला सांगा की गुढीपाडव्याचा सण आहे, शोभायात्रा गिरगावमधली सगळ्यात महत्त्वाची आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी, मात्र आम्ही गिरगावकरकडून जो फलक लावण्यात आलेला आहे तो चर्चेचा विषय ठरतोय. बरोबर आहे, कारण गिरगावमध्ये जी परिस्थिती आता टॉवरमधून आलेली आहे, आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी एक चित्र असा सुद्धा आहे की या टॉवरमध्ये 25% आरक्षित घरं ही मराठ्यांनाच मिळाली पाहिजेत, मराठी माणसाला मिळाली पाहिजेत, अशी मागणीसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेली आहे. ह्या ठिकाणी मराठी माणसावर होणारा अन्याय, मराठी माणसांचे ग्रंथालय हे त्या ठिकाणी आपण सभासद व्हा आणि ग्रंथालय वाचवा. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा देते वेळी या ठिकाणी संविधान वाचलं पाहिजे, देश वाचला पाहिजे. आजच्या शोभायात्रेत विशेष आकर्षण काय काय असणार आहे? काही वेगळे सामाजिक राजकीय संदेश देत आहेत का? आपल्याला पहिल्याच ह्या ठिकाणी 25 फुटी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतोय. हिंदुत्व आणि त्याग हे ज्यांच्याकडून शिकलं पाहिजे त्यांची प्रतिकृती छावाची आम्ही ह्या ठिकाणी बनवलेली आहे. त्याचबरोबरीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात त्यांचं स्मारक कधी बनवणार
हा एक प्रश्न आम्ही घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ ह्यांचं मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ स्थानक नाव कधी देणार, असे विविध प्रश्न आम्ही घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई ग्रंथालय हे वाचलं पाहिजे, त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी चित्ररथ बनवलेले असे 20 चित्ररथ आपल्याला ह्या यात्रेमध्ये पाहायला मिळतील. वारकरी समुदाय आमचे शिवसैनिक वारकरी बनलेले आहेत, महिलांचे ध्वज पथक आहे. थोड्या वेळात ह्या ठिकाणी सगळे जमतील. त्याच्यामुळे एकंदरीत गिरगावमधला उत्साह हा अवघ्या काही क्षणांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. गिरगावमध्ये गुढी तर उभारण्यात आलेली आहे, मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे चित्ररथ असतील, सामाजिक संदेश देणाऱ्या शोभायात्रा असतील, या अवघ्या काही वेळातच गिरगावमध्ये बघायला मिळतील. नक्कीच मनश्री, तर आज दिवसभरात गिरगावमधील हा संपूर्ण उत्साह आपण झी24 तासच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. धन्यवाद. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत. सीमा, तुम्ही डोंबिवलीमध्ये आहात. आज डोंबिवलीमध्ये जी शोभायात्रा निघणार आहे तिथे काय वेगळं आकर्षण तुम्हाला पाहायला मिळतंय? नक्कीच आपण बघितलं तर सध्या अजूनही या ठिकाणी तयारी जी आहे ती सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिक असतील, महिला असतील, तरुणाई असतील, या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. वेगवेगळे देखावे या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळेल. खरं तर सामाजिक संदेश देणारे आपल्याला या ठिकाणी देखावे पाहायला मिळतील. सोबतच वेगळाच उत्साह जो आपण नेहमीच डोंबिवलीकरांमध्ये बघतोय तसाच उत्साह यावेळी सुद्धा बघायला मिळेल. सोबतच लहान मुलं असतील, या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेली आहे. काही वेळामध्येच या क्षणाला, ज्या क्षणाची सगळ्यांनाच आतुरतेने वर्षभर जी प्रत्येक जण वाट बघत असतो, त्या क्षणाला आता या काही वेळातच सुरुवात होणार आहे. आपण बघू शकतो लेझिमच्या या तालेवरती सगळे जण आपल्याला लेझिम खेळताना पाहायला मिळत आहे. शाळकरी ही मुलं असतील आहेत आणि सगळ्या बाजूला म्हणजे या मैदानाच्या बाहेर आपल्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती बघायला मिळेल. काही वेळात या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिकांची गर्दी पाहायला मिळेल आणि वेगवेगळे चित्ररथ या शोभायात्रेत आपल्याला बघायला मिळतील. नक्की सीमा, धन्यवाद. तुम्ही हा संपूर्ण उत्साह झी24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय.